एखादा शेअर आहे तो आपण कशा पद्धतीने खरेदी करू शकतो इन रिच मनी मध्ये. तर आता मोबाईलची स्क्रीन मी कास्ट केलेली आहे याच्यावरती इथं, तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. पहिल्यांदा तर बघा या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये काय पाहायला मिळतं. इथं आपण काय केलं, इन रिच मनीचं हे ऍप्लिकेशन आहे ते ओपन केलं. तर बघा, तर या ठिकाणी माझा मोबाईल आहे एका हातामध्ये. ज्यावेळेस पण तुम्ही इथं वॉच लिस्ट मध्ये, म्हणजे इथं जर तुम्ही इथं आपल्याला काय पाहायला मिळते, वॉच लिस्ट पाहायला मिळते, इथं ऑर्डर पाहायला मिळते, इथं होम टॅब आहे, इथं पोर्टफोलिओ आणि इथं फंड तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपल्याला इथं काय पाहायला मिळतं, निफ्टी 50 पाहायला मिळतो आणि या ठिकाणी बँक निफ्टी पाहायला मिळतं. म्हणजे सध्याची एखादी किंमत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. निफ्टी किती चालू आहे, बँक निफ्टी किती चालू आहे, सध्या मुवमेंट आहे ते सध्या चालू आहे याच्यामध्ये. तर आता आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये एखाद्या कंपनीचा शेअर्स आहे तो खरेदी करायचा आहे. आपण शेअर खरेदी करण्याची प्रोसेस कशा पद्धतीने याच्यामध्ये, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी तुम्हाला एखादी कंपनी आहे ती सर्च करायची आहे. तर मी या ठिकाणी मोबाईलमध्ये सर्च करतो तर तिथं सर्च होईल. तर समजा मी या ठिकाणी काय करतो, एक विप्रो कंपनीचा स्टॉक आहे तो घेतो. विप्रो कंपनीचा स्टॉक आहे तो आपल्याला पाहायला मिळतो का इथं, तो चेक करूया. तर समजा विप्रो मी सर्च केलं, विप्रो, आणि त्यानंतर इथं आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी पुढे प्लस वरती क्लिक करून ठेवायचं. प्लस वरती क्लिक केल्यानंतर हा काय होईल, वॉच लिस्ट मध्ये आपला ऍड होईल. आता मी काय करतो, हा वॉच लिस्ट मध्ये रिव्हर्स येतो, बॅक येतो आणि त्यानंतर इथं वॉच लिस्टच्या शेजारी इथं आपल्याला हा स्टॉक आहे तो पाहायला मिळतो का तो चेक करू. तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल हा विप्रो कंपनीचा स्टॉक 311 रुपयाला आपल्याला इथं पाहायला मिळतोय. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ऍप्लिकेशन मधून तुमचा स्टॉक किंवा इन्व्हेस्टमेंट आहे ते करू शकता. तर या ठिकाणी विप्रो वरती समजा मी क्लिक केलं, विप्रो वरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय पाहायला मिळतं, इथं विप्रो कंपनी इथं पाहायला मिळते. कंपनीच्या शेअरची किंमत किती आहे, 311 रुपये. त्यानंतर ओव्हरव्ह्यू पाहायला मिळतो, टेक्निकल, त्यानंतर ऑप्शन अनालिसिस सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. तर आपल्याला खाली दोन ऑप्शन पाहायला मिळतात. एक आहे तो इथं बाय पाहायला मिळतो आणि इथं एक सेल पाहायला मिळतो. आपल्याला काय करायचंय, स्टॉक आहे तो बाय करायचा आहे. आपण काय करणार, इथं बाय वरती क्लिक करणार. समजा बाय वरती जर क्लिक केलं या ठिकाणी, तर आपल्याला इथं 3 ऑप्शन पाहायला मिळतात. एक मार्केट आहे, एक लिमिट आहे आणि एक ट्रिगर आहे. तर आपल्याला जर मार्केटच्या किमतीला जर एखादा शेअर आहे तो हा खरेदी करायचा, तर आपण काय करणार, मार्केट वरती क्लिक करणार. ठीक आहे. इन्व्हेस्टिंग म्हटल्यानंतर आणि वरच्या साईडला जर तुम्ही चेक केलं तर या ठिकाणी पहा, वरच्या साईडला तुम्हाला एक इंट्राडे एक ऑप्शन पाहायला मिळतो. हा इंट्राडे आहे, त्यानंतर परत इकडे इन्व्हेस्टिंग आहे आणि हा जीटीटी आहे. तर इंट्राडे वरती जर तुम्ही क्लिक करून शेअर जर खरेदी केला तर तो तुमचा शेअर्स आहे तो एका दिवसापुरता मर्यादित असतो. तर 3.5 वाजता तुमचा तो शेअर्स आहे तो ऑटोमॅटिकली विकला जाईल. तुम्ही इंट्राडे मध्ये पण या ठिकाणी शेअर्स आहे तो खरेदी करू शकता, किंवा या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टिंग वरती क्लिक करून, याचा अर्थ काय की कॅरी फॉरवर्ड, तुम्ही कॅरी फॉरवर्ड वरती क्लिक करून सुद्धा हा शेअर्स आहे तो खरेदी करू शकता. मी रिकमेंड करेल तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी जर शेअर खरेदी करत असाल तर लॉंग टर्म साठी किंवा शॉर्ट टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही इन्व्हेस्टिंग वरती क्लिक करा. त्यानंतर डाऊन साईडला इथं आपल्याला पाहायला मिळतं मार्केट, लिमिट आणि ट्रिगर प्राइस. आता मार्केट